राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2,000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आतापर्यंत एकूण हप्त्यांचं वितरण करण्यात आलं असून 1,967 कोटींहून अधिक रुपयांचा निधी 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबांना प्राप्त झाला आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। लवकरच कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। शेतकरी कर्जमाफीमध्ये कोणतीही चूक होऊ नये म्हणून काळजी घेत आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती। सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या कर्जमाफी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष बघा। 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज असणारे शेतकरी होणार पात्र। त्यानंतर 31 मार्च 2026 पर्यंत कर्जाची परतफेड झाली नाही असे शेतकरी होणार पात्र। पात्र शेतकऱ्यांची याद्या आल्या आहे। याद्या बघण्यासाठी व्हिडिओ बघत चला। शेतकऱ्यांना आनंदाची बातमी। नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार 10 ते 15 जुलै दरम्यान नमो योजनेचा हप्ता सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। पीक विमा योजनेतील जाचक निकष राहणार कायम। वाढीव हप्त्यासह माती मारली जुनीच योजना। सोयाबीनचा हप्ता हेक्टरी 90 रुपयांनी वाढला, मात्र शेतकऱ्यांना विमा मिळण्याची शाश्वती झाली कमी। पिकानुसार भरण्याचा विमा हप्ता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड व राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस। वाहतुकीसह जनजीवन झाले विस्कळीत। चिनाब खोऱ्यामध्ये पुराचा कहर। डोंगर भागामध्ये नद्या नाल्यांना आला पूर। नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा। यंदा खरीप हंगामातील पिकासाठी पीक स्पर्धा जाहीर। शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन। नेहमीप्रमाणे याही वर्षी 2026-27 साठी ज्वारी, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकासाठी पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे। सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी करावा अर्ज। परभणीमध्ये पहिले कृषी ड्रोन प्रशिक्षण केंद्र। ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम व्यापक स्वरूपात राबवण्याचा मार्ग मोकळा। शेतकऱ्यांना सहजरित्या घेता येणार प्रशिक्षण। कर्जमाफी पुन्हा लांबणीवर, शेतकऱ्यांच्या आशावर पाणी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा प्रत्यक्षामध्ये लाभ शेतकऱ्यांना 5 जुलैच्या नंतर देण्याची घोषणा केली होती, मात्र अजूनपर्यंत रक्कम जमा झाली नाही। राज्यात मृग बहारासाठी फळपीक विमा योजना जाहीर। 10 पिकांचा समावेश। 14 आणि 31 जुलै अंतिम मुदत। शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन। मात्र यावर्षी पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये केंद्र शासनाद्वारे माध्यमातून आंबा, पपई, डाळिंब या पिकांना योजनेमधून आता वगळण्यात आले आहे। सावधान, ॲग्रिस्टॅक नोंदणीशिवाय नाही मिळणार कर्जमाफी। आधार, मोबाईल लिंक व ॲग्रिस्टॅक नोंदणी तात्काळ करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन। लवकरच आता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्षात लाभ देण्यात येणार असून आपले आधार कार्ड लिंक बँक खात्याशी लिंक करून घ्यावे। पावसाच्या विलंबाने खरीप संकटात। राज्यभर पेरणीची गती मंदावली। अनेक भागामध्ये जून महिन्यात अद्याप समाधानकारक पाऊस पडला नव्हता, मात्र आता मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे। ओबीसी आरक्षणावर 21 जुलैला अंतिम सुनावणी। राज्यातील 20 जिल्हा परिषदेचे भवितव्य ठरणार। महानगरपालिका आणि नगर परिषदाची टांगती तलवार। ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता। 9 जुलैला राज्यव्यापी शाळा बंदचा इशारा। सध्या राज्यामध्ये निवडणुकीसाठी मतदारची यादी SIR मोहिमेसाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। शिक्षकावर अतिरिक्त भार पडत असल्याने शिक्षकाद्वारे आता आंदोलन करण्यात येणार आहे। दूध भेसळखोरावर FDAचा बडगा। 1,500 लिटर रासायनिक द्रव्य मिसळल्याचा संशय। पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातून 13 संशयितांना घेण्यात आले ताब्यात। राज्याच्या बहुसंख्य धरणांमधील पाणीसाठ्यात दुपटीने वाढ। पाणीसाठा 358 वरून पोहोचला 650 TMCच्या घरात। 5 दिवसातील जोरदार पावसाची किमया। राज्यात पावसाचा तडाखा। ठाणे, कोकणामध्ये अतिवृष्टी। मुंबईत झाडको सोडून वाहतूक झाली कोंडी। रायगड, नाशिक, पुणे, सातारा घाटमाटाला आज पावसाचा देण्यात आला रेड अलर्ट।
कांदा खरेदी दरात पुन्हा 250 रुपयांची करण्यात आली वाढ, उत्पादकांमध्ये समाधान, बाजारभाव अजून वाढ होण्याची शक्यता. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 1875 दरावरून 2125 रुपये इतका दर वाढविला आहे. शेतात राबणाऱ्या फक्त महाराष्ट्रातील महिलांनाच मिळणार शेतकऱ्यांचा दर्जा, विधानसभेमध्ये संमत. राज्याच्या केंद्राच्या कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळणार महिलांना पुरुषाप्रमाणेच. घाट माथ्यावर अतिमुसळधार पाऊस, पुण्यासह रायगड, सातारा, नाशिक जिल्ह्यांना आज रेड अलर्ट जारी. मुंबई पुणे शहरामध्ये पावसाने झोडपून काढल्याने तेथील जनजीवन झाले विस्कळीत. जनधन योजनेतील 15.77 कोटी खाती झाली निष्क्रिय. प्रधानमंत्री जनधन योजना 2.63 लाख कोटींच्या ठेवीबाबत आवाहन. प्रत्येक कुटुंबापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्याचे आहे उद्दिष्ट. शासनाची 4534 लाभार्थ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या मानधनाचा मार्ग अखेर मोकळा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना मानधन रखडल्याने वाढल्या होत्या अडचणी, मात्र आता निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने 4323 किलोमीटर रस्त्यांचे झाले नुकसान. 1549 पूलही बाधित, दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविले. सन 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीने अनेक पूल कोसळले होते. संसदेचे 20 पासून पावसाळी अधिवेशन होणार सुरू. पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून 13 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार. अधिवेशनामध्ये हे मुद्दे गाजणार. E20 पेट्रोल वाहनासाठी योग्यच, पत्रकार परिषदेमध्ये तज्ज्ञांचा दावा. समाजमाध्यमातील दावे चुकीचे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यात येत आहे. शेतीला वेग, शेतकऱ्यांना दिलासा. जुलैच्या पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत. पुन्हा कामाला सज्ज. जुलै महिन्यामध्ये झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दुबार पेरणीचे संकट टळले आहे. पावसाच्या उघडदीपानंतर वांगसुगेमध्ये तूर पेरणीला वेग. पॉवर टिलरचा वाढता वापर. शेतकरी पुन्हा सज्ज. सध्या आता पेरणीसाठी अनेक शेतकरी ट्रॅक्टरचा करीत आहे वापर. सुधारणा केलेल्या पीक विमा योजनेचा अर्ज 31 जुलैपर्यंत स्वीकारले जाणार. सध्या राज्यामध्ये आता पीक विमा योजना सुरू झाली आहे. या पिकासाठी मिळणार विमा, ही लागणार कागदपत्रे. विद्युत खांबासह वीज वाहिनी स्थलांतरणाचा खर्च शेतकऱ्यावरच. कामाला विरोध. शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर तरीही भुर्दंड. शेतकऱ्यांच्या शेतातून टाकण्यात आलेल्या वीज खांबातून निघणाऱ्या कामांचा खर्च शेतकऱ्यावरच टाकण्यात येत आहे. 2600 रेशन दुकानांचे कमिशन रखडले. 6 महिन्याची थकबाकी. 570 कोटी रुपये मंजूर. धान्य वितरणाकडून हिशोब सादर न केल्याचा आरोप. नाशिक जिल्ह्यातील अपडेट. घरगुती लोणचे भरण्याची लगबग सुरू. केरी बाजार तेजीत. मालेगावमध्ये दररोज 25 ते 30 टन केऱ्यांची होत आहे आवक. कच्च्या केरीला सध्या 25 ते 40 रुपये प्रति किलोचा मिळत आहे दर. मोफत बियाण्यांच्या वाटपाने खरीप हंगामाला मिळाले बळ. शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे योग्य वेळी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस पण प्रकल्प तहानलेच. जुलै उजाडला तरीही जिल्ह्यातील 77 प्रकल्पामध्ये सरासरी केवळ 9.88% जलसाठा. 35 प्रकल्पामध्ये पाणी टंचाई संकट गडद होण्याची भीती. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खरीप हंगामाच्या सुरुवातीला दुहेरी संकट. पाऊस आणि निकृष्ट बियाण्यांनी शेतकऱ्यांचे गणित बिघडविले. यावर्षी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचे भाव झपाट्याने वाढले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये हंगामाच्या शेवटी कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. जीवन ॲपवर ज्येष्ठांना मिळणार तातडीची मदत. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षा, आरोग्य, सन्मान आणि कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनामार्फत आता जीवन हे मोबाईल ॲप सुरू केले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खरीप पेरण्यांना मिळाली गती. पावसाने उगवलेल्या पिकांना मिळाले संजीवनी. गेल्या जूनच्या अखेरपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता.
केळीला 2,000 रुपये भाव, शेतकऱ्याकडे मालच नाही. वादळामुळे केळी पिकांचे झाले नुकसान. अकोला जिल्ह्यामध्ये वादळामुळे केळी पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने केळींचे भाव वाढले आहे. बारदाण्यानंतर उद्दिष्ट संपले. भडगाव येथील सुधारित खरीप पीक विमा योजना सरकारकडून जाहीर. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत मुदत. मात्र यावर्षी मान्सूनवर येल निनोचे सावट असल्यामुळे पीक विम्यामध्ये वगळण्यात आलेले भरपाईचे सर्व ट्रिगर लागू करण्याची होत आहे शेतकऱ्यांची मागणी. तुमच्या जिल्ह्यानुसार नेमण्यात आलेली पीक विमा कंपनी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. राज्यात सर्वत्र पावसाचा जोर. आणखीन 2 दिवस मुसळधार पाऊस. महामुंबईमध्ये आज अतिमुसळधार पाऊस. ह्या होत्या शेतकऱ्यांच्या आजच्या ताज्या बातम्या. अशाच प्रकारच्या बातम्या रोज पाहण्यासाठी आपल्या या कृषी गाईड YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल नोटिफिकेशनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.